महाराष्ट्र के पूर्व मंत्री और विधान परिषद सदस्य परिणय फूके के काफिले में शामिल पुलिस वाहन ने सामने से आ रही बाइक को जोरदार टक्कर मार दी। ये दर्दनाक हादसा गोंदिया गोरेगांव मार्ग पर स्थित हिरडामाली इलाके में हुआ, जिससे बाइक सवार की मौके पर ही मौत हो गई। मृतक की पहचान अरविंद चौहान के रूप में हुई है। आज सुबह 11 से 5 बजे तक परिवार ने मेडिकल कॉलेज के सामने चक्का जाम किया। विधायक विनोद अग्रवाल के आश्वासन पर मृतक के पत्नी को नौकरी तथा आर्थिक मदद दी जाएगी, यह आश्वासन दिया गया, तभी परिवार मृतक को लेकर गए। इस समय डीवाईएसपी, थानेदार, भारी संख्या में पुलिस दल भी उपस्थित था। गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। एका होतकरू तरुण युवकाच्या अपघातामुळे मृत्यू झाला। अपघात नेमका कोणत्या गाडीने झाला त्याच्याबद्दल मला माहिती नाही, परंतु त्या ताफ्यामधली गाडीतून अपघात झालेला आहे आणि निश्चित रूपाने मी परिणयजीसोबत चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की आम्ही त्या मुलाला आणून इथं म्हणजे दवाखान्यामध्ये भरती केला सुद्धा असं त्यांचे म्हणणं होते। मला साधारणतः 2 वाजताच्या दरम्यान ही सर्व घटना समजली आणि विशेषतः आज आमच्या तांडा येथील जी मुलगी आहे, गोरेगावचा मुलगा आहे आणि आपल्याच परिसरातील हे सर्व लोक आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्व लोक निश्चित रूपानं या कुटुंबासोबत त्यांच्यासोबत आहोत आणि आम्ही त्यांना विनंतीसुद्धा करणार आहोत की ज्या गाडीने ॲक्सिडेंट झालेला आहे त्या गाडीना न्यायदानातून जो काही मोबदला मिळायचा असेल तो मिळेल, परंतु निश्चित रूपानं त्या मुलीला स्वतःच्या पायावर उभे राहण्याकरता काहीतरी एक मदत निश्चितपणे तिला करण्यात येईल आणि येणाऱ्या काळामध्ये ती मुलगी जी आज विधवा झालेली आहे ती आपल्या पायावर कशी उभी राहता येईल याकरता निश्चितपणे प्रयत्न केले जातील। त्यांची एक मागणी सुद्धा होती की एक बैठक होती, त्यामध्ये आले होते, त्यानंतर त्यांचा शेड्यूल मला माहीत नाही आहे, परंतु ही घटना मला 2 वाजता माहीत झाली तेव्हा त्यांच्या घरच्या लोकांसोबत मी बोललो। आमचे सभापती साहेबसुद्धा सतत संपर्कामध्ये होते आणि आता या ठिकाणी मी सुद्धा आलेलो आहे आणि यांच्यासोबत साधक बाधक चर्चा करून आपल्याला हा निवाडा कसा करता येईल हा आमचा प्रयत्न आहे।